राज्यात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून सातत्याने उष्णता वाढते। उन्हाच्या काहिलीचा नागरिकांबरोबर शेतात काम करणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांवरही परिणाम होऊ लागलाय। येत्या आठवड्यात राज्यातलं हवामान विशेषतः उष्णता तापमान कसं राहील याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात ज्येष्ठ कृषी हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्याकडून। सर, आपलं स्वागत। या आठवड्यात राज्यातलं उष्णतामान कसं राहील? तापमान आणखी वाढणारच आहे। उष्णतेची लाट काही दिवस कायम राहणार आहे। विदर्भामध्ये 44 अंशापासून काही ठिकाणी काही काळ 47 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान देखील जाणं शक्य आहे। विशेषतः अमरावती, अकोला, परभणी, नांदेड हा जो भाग आहे त्याचबरोबर इकडे यवतमाळ आणि चंद्रपूर, हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आता 45 सेल्सिअसच्या वरती तापमान आहे। मराठवाडा आपलं देखील तापमान आणखी वाढणार आहे। 42 अंशाच्या पुढे 43-44 अंशापर्यंत मराठवाड्याचं तापमान जाऊ शकतं। उत्तर महाराष्ट्रातील तापमान देखील वाढणार आहे। जळगाव आणि मालेगाव आणि त्या भागामध्ये धुळे या भागात तापमान अधिक राहणार आहे। पश्चिम महाराष्ट्रात देखील तापमान 40 अंशाच्या पुढे राहणार आहे। एकूणच हा आठवडा सर्वात उष्ण आठवडा असा गणला जाईल आणि त्यावेळेला उष्माघाताचे बळी मोठ्या प्रमाणात पडतात। त्यासाठी शेतकरी वर्गाने आपल्या शेतातली कामं आणि मजुरांनी देखील शेतामधली कामं सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत किंवा 12 वाजेपर्यंत आणि दुपारी 4 नंतर संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत अशी कामाची वेळ ठेवावी। उन्हाच्या दुपारी कामं करू नयेत। सनस्ट्रोक होऊन बऱ्याचदा दगावण्याची शक्यता देखील असते। अशा वेळेला शक्यतो शेतकरी वर्ग यांनी आणि मजूर वर्ग यांनी आपली दक्षता घ्यावी, डोकं बांधून घ्यावं जेणेकरून आणि कानही झाकले जावेत जेणेकरून त्या उष्ण लहरी आपल्या कानामध्ये जाणार नाहीत आणि डोकं देखील तापून सनस्ट्रोक होणार नाही। या सर्व बाबींची काळजी घेणं गरजेचं आहे। या प्रकारचं हवामान सर्व महाराष्ट्रामध्ये आणखीन एक आठवडा राहणं शक्य आहे। आठवडा अखेरीला कदाचित तापमान घटणं शक्य आहे थोडंफार प्रमाणात, पण फार मोठी घट होणार नाहीये। या आठवड्यात उष्ण तापमानाबद्दल विशेष काळजी म्हणजे प्रत्येकाने पाणी जास्तीत जास्त व्यक्तींनी देखील पिलं पाहिजे, जनावरांना पाणी भरपूर दिलं पाहिजे, पक्ष्यांना पाणी दिलं पाहिजे, वनस्पतींना पाणी देखील ठिबकने आपण दिलं पाहिजे आणि पूर्वी लागवड केलेली जी फळबागा असतील त्यांना देखील मडका सिंचनागर ठिबक सिंचननी पाणी पुरवठा केला पाहिजे। अन्यथा बऱ्याचदा लागवड केलेली रोपं मरून जातात। याच आठवड्यामध्ये हा एप्रिलचा शेवटचा आठवडा अत्यंत उष्ण असतो आणि त्या आठवड्यामध्ये बरीचशी लागवड केलेली यापूर्वीची जी रोपं आहेत ती मरतात आणि पुनर्लागवड करावी लागते। अशा प्रकारे काळजी जर घेतली तर आपल्याला पुनर्लागवड करावी लागणार नाही आणि दक्षता घेतली तर जनावरं आणि पाणी भरपूर पाणी जनावरांना दिल्यास, पक्ष्यांना दिल्यास आणि मानवाने देखील घेतल्यास। सर, पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग कसा राहील? आठवड्यामध्ये बाष्पीभवनाचा वेग साधारणपणे 20 मिलीमीटर प्रतिदिनी राहतो। म्हणजे काय तर एकूण पृष्ठभागावरचं पाणी दररोज 20 मिलीमीटरनी कमी होतं। म्हणजे आपले जे पाणी साठे आहेत महाराष्ट्रामधले धरणं असतील, तळी असतील, जिथलं दररोज 20 मिलीमीटरनी उंचीने पाणी कमी होणार आहे हे गृहीत धरलं पाहिजे आणि त्यानुसार पाणी नियोजन आपण करणं गरजेचं आहे। म्हणजे काटकसरीनं पाणी वापर आणि पाणी घटणार आहे। आताची देखील महाराष्ट्रातली स्थिती अशी आहे की बऱ्याच ठिकाणी अत्यंत कमी पाण्याची पातळी आहे आणि त्यामुळे पाण्याची काळजी घेणं गरजेचं आहे। अशा पद्धतीने आपण या आठवड्यात पाण्याची काळजी आणि हवामानाच्या पासून धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।